अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। काल करमाळा तालुक्यातील पश्चिम भाग असेल म्हणजे जिंती या भागामध्ये गावामध्ये अचानक रात्री वादळी वारे असेल तसेच पाऊस देखील मोठ्या प्रमाणात आला। यावेळी यामध्ये या शेतकऱ्यांचं केळी बाग असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते उद्ध्वस्त झालेली पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की या वादळी वाऱ्यामुळे ही जी केळी आहे ते केळी देखील भुईसपाट झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी या वादळी वारे पाऊस असेल यामुळे केळी पीक असेल तसेच आंबा असेल तसेच कांदा देखील शेतकऱ्यांचा पावसामुळे नुकसान झाल्याचं चित्र जे आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी आपण जे शेतकरी आहेत त्या शेतकरी जिंती भागातील त्या शेतकऱ्याच्या आपण शेतामध्ये आहोत। पाहू शकतो की यामध्ये केळी पडलेले आहेत। ते शेतकरी आपल्या बरोबर आहेत। काय सांगाल कशा प्रकारे ही जी आहे ती घटना घडली? काल रात्री अचानक वादळी आणि पाऊस आला, त्यामध्ये वाऱ्याचा वेग अतिशय होता। त्या टायमाला आमची केळी पूर्ण भुईसपाट झाली या तसेच कांदा काटणी केलेला कांदा पूर्ण पाण्यात भिजून गेलेला आहे। परत आंब्याचं पण नुकसान झालेलं आहे। जिंती आणि परिसरात पूर्ण भागामध्ये ही वादळी वारा आणि पाऊस झालाय आणि शासनाने याचा तात्काळ पंचनामे करून आम्हाला नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी आमची शेतकऱ्यांची मागणी आहे। साधारण किती रुपयांचं नुकसान वगैरे झालंय? आता ही साधारण 2 एकर केळी आहे, ह्यातलं 60% केळी पडली या। तर अंदाजे माझ्या हिशोबाने केळीचा 20 रुपये 25 रुपये रेट धरला तरी साधारण 13 ते 14 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आपण पाहतोय की या ठिकाणी जे वादळी वारं होतं त्यामुळे जवळपास शेतकऱ्यांची केळी जी आहे ते पूर्णपणे भुईसपाट झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये जवळपास 13 ते 14 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती जी आहे ती शेतकऱ्यांनी यावेळी बोलताना दिलेली आहे। या ठिकाणी या झालेल्या नुकसानीचं शासनाच्या माध्यमातून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी जी आहे ती शेतकरी वर्गांमधून होते। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, जिंती, करमाळा।